सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, त्याच्यावरती आपण लोकांना जेवढं पटू सांगू आणि जेवढं जास्त दाखवू ना तेवढं लोक जास्त बघत असते. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता 2 दिवस नाही, कालच इथं जी मका लावलेली होती ना, आज तिला पाणी भरायचे आणि सूर्य एकदम माथ्यावाला आहे, कडकडता ऊन लागत आहे, पण त्यासोबत पाण्याची साथ आहे, त्याच्यामुळं उन्हाचं काही टेन्शन नाही. हे एवढं वावर आहे आपल्याला भरायला आणि हे इकडलं वरचं पप्पांनी भरलेलं आहे. एका ठिकाणी ना पाला टाकला आहे आणि एका ठिकाणी खोर लावले का बाबा, तुम्हाला दाखवते इकडे बघा. इकडच्या दोन्ही आहे ना, ही एक आणि ही एक, या सरीला पाणी जाऊन राहिलं, त्या दोन्ही सऱ्यांचं पाणी कोपऱ्याला गेले, इथपर्यंतच पाणी आले आणि इथून डायरेक्ट थांबले आणि झाले. बाकीच्या सऱ्यांना पार कोपऱ्यापर्यंत पाणी पोचले. असं कसं लवकर पाणी भरून व्हायचं बरं माझ्याच्या? दिवसभरी तरी थांबलो, एक वाफा म्हटला तरी चल काठी बरं का जाम. या सऱ्यांचं पाणी ना इकडे आखा डो झालाय बरं का, पण सऱ्या एवढ्या हाटीवादी ना, इकडे डो करतील पाण्याचा, पण ह्या सरीला पाणी नाही जाऊन देणार. मग यांचा काय बांधायला बांधे. बेकार लय बेकार माणसं जेवढे बेकार ते पाण्याचं तर विचारलंच नको करायला. आता मी ना मका भरून झाली बरं का, म्हणजे भरून तर नाही झाली, मी ना अख्ख्या 9 ते 10 साऱ्या भरल्या असतील. आणि पप्पा आले होते, ते घरून जेवून आले, आता मी चालू आहे घरी. पण आता संध्याकाळच्या मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे यूट्यूबला किंवा इंस्टाग्राममध्ये छोटा मिनी ब्लॉग पडेल ना 1.5 ते 2 मिनटाचा, त्याच्यामध्ये मी कसं सांगणार माहिती आहे का, मी एवढी सगळी मका भरली नाही काय, एकट्यानेच भरली. तर सांगायची गोष्ट अशी आहे का, सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे ना, त्याच्यावरती तुम्ही लोकांना जेवढं जास्त पटवून सांगशाल आणि जेवढं जास्त सांगशाल ना तेवढं लोक जास्त ऐकत आहे. आणि आजकाल खऱ्याला महत्त्व नाही राहिले, खऱ्याची दुनिया नाही राहिली. त्याच्यामुळं म्हणजे माझं असं म्हणणं नाही का तुम्ही खोटं बोला सगळे काम वगैरे करा, असं नाही, पण सोशल मीडियाबद्दल सांगतो. त्याच्यामुळं सोशल मीडियावरती असलेल्या प्रत्येक गोष्टींवरती 100% विश्वास नका ठेवतो, एवढं सांगायचं, बाकी काय नाही. बाकी आज हा बऱ्याच दिवसातून आहे ना पहिल्यांदा हा मोठा ब्लॉग आहे आपल्याला, त्याच्यामुळे आवडला तर लाईक करा आणि जास्त आवडला तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आवडला तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण शेअर करा. आपण त्यांनी मकाचं मशीन यायला आहे हरभरा लावायला, म्हणजे त्यांना हरभरा लावते ते मका लावते ती सोयाबीन लावते ती, पण त्याच्यात हरभराच गळत नव्हता खाली. चकली बदलून बघायला लागेल, तशी हरभऱ्याची चकली दिली, काय प्रॉब्लेम झाला तो बघायला लागेल आता तिथं. आणि मी आलो आहे नदीच्या ह्या कोपऱ्याला आलो आहे आणि आपण ते ना तर तिकडल्या मोठ्या आंब्याकडे आपले, पण काय नाही, गाडी आणली ना आपण, आप्पाची गाडी घेऊन आली. चला काय झाली पाहूया तो मशीन. आप्पाची RX 100 एवढं टाईम लाईट होती तेव्हा धुवायला नाही सुचलं, आता लाईट गेली, ट्रॉली निम्मी धुवून झाली होती, लाईटच गेली, पाणी संपलं. जाऊ दे, उद्या धुवा. फ्रीजमध्ये ठेवेल तांबाट घेतलं होतं खायला, मोक्कर गाडी बरं फवानी असतं, दात दुखायला लागली. हो भारी. मागाशी फ्रीजमधलं गार तांबाट खाल्लं होतं, आणि आता आपल्या मम्मी साहेबांनी ना ही मोसंबी आणून दिली. आमच्या आईसाहेबांनी मोसंबी सोलायला लावली, पण ही सोली तर कशी ती मला पण एवढी माहिती नाही, खाता येते पुरी आणायला, कच्ची काय ना. आज आहे काय असं वाटतंय कशाच तरी अनबॉक्सिंग करायला काय, भारी राव. काल राहिलेली मका आज लावायची, आणि हे एवढं मकाचं बी पाण्याची वाट, बाकीचं बी पुढे नाही तर ते माणसाने एवढीच मका राहिली का लावायची. बाकीची मका लावली, थोडीफार मका राहिली लावायची, आता तीच लावायला चाललं आहे. खाली ऊस लावायचं काम चालू आहे ना आता लवकरच, खाली ऊसाचं बेणं तोड राहिले, आणि इथं वावर बेवर बांधून, हेच ते वावर आहे ज्याच्यामध्ये काल मी मका लावली होती. इथून इकडं मका लावून झाली आणि इथून इकडची मका लावायची राहिली. दादा तिकडे गेलेत ते बांधाच्या कडाचं जे गवत आहे ना ते पेटून द्यायला. आपल्याला आहे ना ह्या वावराची नाका बांधायची. बाई आता हे नाकांचा काही विषय आहे तो सांगत तुम्हाला, नाही तुम्ही म्हणशाल नाका बांधायसाठी तू खोरण बार द्यायला वावरात आला आहे काय, तर म्हणजे
शेतकरी लोकांना तर माहीत असेल, पण आपले ब्लॉग शहरातले लोक पण बघू शकता ना, तर त्यासाठी सांग हे जे इकडे जे उभे सारे पाडलेले आहेत का असे, त्यांना सरळ करायचं म्हणजे नाकं बांधणं होते. आणि आता मी हे नाकं बिकं बांधतो, तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या. कंटेंट क्रिएशन सोपं नाही बाबा, दिसायला सोपं वाटतं पण सोपं काहीच नाही. त्यामुळं स्ट्रगल घ्यावंच लागतात. कुठं गेला ना स्ट्रगलशिवाय पर्याय नाही. आता तू म्हणशील याच्यात काय स्ट्रगल आहे कंटेंट क्रिएशन होईल, करून बघ एकदा, कळेल तुला. पण आत्ता आहे ना 5 वाजले बरं, मला मिनी ब्लॉग 6 वाजता अपलोड करायचं आहे आणि मी आज वावरामध्येच आहे. इथून घरी जास्त करता हातपाय धुवून परत एडिटिंग करायला बसता नाही ना 5:30 तर वाजणार आहे आरामात. आणि ब्लॉग अपलोड करायचा राहते 6च्या टायमिंगला. म्हणजे डेली टायमिंग आहे ना तो माझ्याला मिनी ब्लॉगचा. तर मग आता इथून जायचं, एडिटिंग तर काहीच नाही करेल कारण सकाळी तिकडं वरती पाणी भरायला जायला होतो, त्याच्यानंतर हात परत इकडं आले. आणि आता इथून जाऊन व्हॉइस ओव्हर करायचा, तो मिनी ब्लॉग अपलोड करायचा. त्याच्यानंतर परत हा आपल्याला मोठा जो ब्लॉग आहे तुम्ही आता यूट्यूबवरती बघताय तो ब्लॉग एडिट करायचा. परत त्याच्या स्टोरेजचे प्रॉब्लेम हे ते बरंच काय काय. परत व्हॉइस ओव्हर करण्यासाठी एक सेपरेट जागेवरती बसायला लागतं जिथं कोणी नाही आहे, शांत वातावरण असेल तिथं. त्यामुळं कंटेंट क्रिएशन सोपं नाही भावानं. जर करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवायला लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी, त्याशिवाय सोपं नाही. चला की गावाला आलं ना जेवढं काही फिरायला भेटते खायला भेटते तेवढं खाऊन घ्यायचं. कारण की एकदा रूम गेलं ना लय हाल राहते, खायचे प्यायचे सगळेच वांदे येतात. त्याच्यामुळं गावकडली लाईफ एकदम बेस्ट लाईफ राहते आणि ती जगून घ्यावी. ओके चला. आता गावाकडचं कंटेंट क्रिएटर म्हटलं का त्याच्यासाठी अशी स्पेसिफिक गेमिंग रूम किंवा एडिटिंगसाठी एक स्पेशल रूम नाही राहत किंवा स्टुडिओ वगैरे नाही राहत. आमच्यावाला स्टुडिओ म्हणजे हा असतो जिथं लांब लांबपर्यंत कोणीच नसतं. स्टुडिओमध्ये ना रेकॉर्डिंग करण्यासाठी व्हॉइस ओव्हर करण्यासाठी काही टेन्शन नाही. कारण की इथं मी आहे, आपल्याला हा भला मोठा स्टुडिओ आहे आणि स्टुडिओमध्ये काम करणारे कार्यकर्ते या बा इकडे हा एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ती आहे, ही इकडे 2 आहे, इकडे 1 आहे. आणि एकाचं काम फार त्या बाबडीच्या तिकडे चालू आहे ह्या इकडं. आणि त्यामुळं हेच आपलं स्टुडिओ. घरी कसं असतं आता मम्मीचं नेमकी स्वयंपाक चालू असेल आणि व्हॉइस ओव्हर करायचं म्हटल्यावर शांत जागा लागते. आणि याच्यापेक्षा शांत जागा मला नाही वाटत कोणत्या स्टुडिओमध्ये पण असू शकते. बरोबर नाही? स्टुडिओ कसा एकदा कमेंट करून नक्की सांगा.